नमस्कार, जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नवीन कोटा येथील कुशीनगरातील विविध समस्यासाठी नांदेड मनपासमोर राम भोकरे यांचे आमरण उपोषण। नवीन कोटा परिसरातील समस्या केव्हा सुटणार? पिण्याचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर। नवीन कोटा परिसरातील जुना कोटा, असरजन, कुशीनगर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झालेल्या आहेत, परंतु या भागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मात्र मिळायला तयार नाही। त्यामुळे या भागातील नागरिक जास्त त्रस्त झालेले आहेत। या संदर्भात महानगरपालिकेला निवेदने देऊनही त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। नवीन कोटा, जुना कोटा, असरजन या भागात दिवस रात्र वर्दळ असते। सध्या शरीर तंदुरुस्तीसाठी हवामान अनुकूल असल्याने दररोज पहाटे ज्येष्ठासह महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉकला येतात। त्यामुळे या ठिकाणी पथदिवे सदैव बंद असतात। सातत्याने या ठिकाणी लुटमारीच्या घटना घडतात। त्यामुळे पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते राम किशनराव भोकरे यांचे म्हणणे। त्यामुळे राम भोकरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। याशिवाय नवीन कोटा, कुशीनगर येथील नागरिकांना मल निसरणाची मोठी अडचण होत आहे। तसेच कुशीनगरचा नवीन कोटा, म्हाडा कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांचे महानगरपालिकेसमोर आज आमरण उपोषण सुरू केले आहे। राम भोकरे यांनी सांगितले, आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण असेच चालू राहील। आता सांगितल्याप्रमाणे IG ऑफिस असेल, बॉम्ब शोधक असेल, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रशासनाच्या खूप मोठे मोठे त्या ठिकाणी कार्यालय आहेत आणि त्याच ठिकाणी एक कुशीनगर भाग आहे नवीन कोट्यामध्ये, तेथे 150 ते 200 घरापर्यंत अद्याप पाणी पिण्याचे प्रशासनाकडून तशी व्यवस्था झालेली नाही आहे। ती एक प्रमुख मागणी आहे आमची। त्यानंतर असरजनला स्मशानभूमी जी आहे त्यांना उभारण्यासाठी जो काय लागते त्याचं पण प्रशासनाने हे करावं, सुविधा पुरवाव्यात। पथदिवे असतील, ड्रेनेजची मोठी समस्या आहे। ड्रेनेज लाईन असून सुद्धा तो मल निस्सारण व्यवस्थित बाहेर जात नाही। तो मल पूर्ण लोकांच्या घराजवळ, लोकांच्या घराच्या बाहेर पडतो। याची सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन त्याचं काम करून घ्यावं, अशा आमच्या मागण्या आहेत। प्रशासनाने तुमची दखल घेतली का नाही? आतापर्यंत तर नाही। बऱ्याचदा पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडून पत्र असेल किंवा समाधानकारक उत्तर असेल असं आम्हाला प्रशासनाकडून आतापर्यंत काही मिळालेलं नाही। आता हे उपोषण तुम्ही किती दिवस होणार? जोपर्यंत आमच्या जे मागण्या आहेत तोपर्यंत, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहे।